मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. त्यामध्ये आपण काल असं पाहिलं की संतांचं साह्य मानवी जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. संतांचा राग हा वरवरचा असतो. ज्याच्यावर ते रागवतात त्याच्यावर त्याचं कोणत्या तरी जन्माचं पाप नष्ट करणं एवढाच हेतू असतो. म्हणजे लौकिक अर्थाने पाहत असताना संतांची प्रत्येक कृती ती प्रेमाची असो, रागाची असो, दिसताना लोभाची असो, ती प्रत्येक गोष्ट ही तुमच्या माझ्या कल्याणाची असते. बऱ्याच संतांच्या चरित्रांमध्ये आपल्याला तो संत महापुरुष एखाद्या भक्ताशी वागत असताना लौकिक अर्थाने व्यवहारदृष्ट्या तुमच्या माझ्या दृष्टीने आपण जो विषय नित्यचिंतन करत असतो त्या विषयाच्या दृष्टिकोनातनं आपण त्यांच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा तो सत्पुरुष लोभी आहे का काय असं आपल्याला बरेच वेळा निर्माण वाटतं. त्याचा भावच खरं म्हणजे आपण नाथांनी काल आपल्याला सांगितलं की संत महात्मे हे अच्युतात्म स्थितीमध्ये अखंड वावरत असतात. काय झालं, एकदा परमपूज्य जिजीमाय श्री प्रल्हाद महाराजांच्या सहधर्मचारी एकदा त्या एकाला म्हणाल्या, एका बाईला म्हणाल्या की अगं मला एक चांगलं पातळ घेऊन ये. आता हे मागताना जिजीमाईची सवयच अशी होती की त्या कधीच मागत नसायची. आणि लौकिक अर्थाने एका लगेच तुमच्या माझ्यासारख्या विषयी माणसाच्या नजरेमध्ये तो प्रश्न, अरे जिजीमाय मागतात, हा संतांची असा विषयांची दृष्टी असलेल्या माणसाचा विचार आपल्या लक्षात येतो. पण त्या जीवाच्या कडून आतापर्यंत काहीच दान घडलेलं नाही आणि ते घडणं गरजेचं आहे. बरं, तिने ती लगेच ज्या पद्धतीचं हवं होतं तसं पातळ आणून दिलं. दुसऱ्या क्षणी एक बाई दर्शन आली की तिला त्यांनी देऊन टाकले. ती म्हणजे माझ्याकडून मी एवढे पैसे खर्च करून आणून तुम्हाला दिलं आणि तुम्ही मागितलं, कसं काय तुम्ही दिलं. जिजीमाईचं वैशिष्ट्य असं होतं, तुम्हाला काय सांगू, काय म्हणजे अच्युतात्म स्थिती काय असते की त्या आनंदाच्या स्थितीतून त्या कधीच घालत नाही. जालन्याच्या राम मंदिरामध्ये रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम रामनवमीच्या दिवशी सुरू होता आणि रामजन्माचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर ते राम पाळण्यात टाकले, मग ते झालं. सगळी एवढी गर्दी तिथे जालन्याच्या राम मंदिरामध्ये आणि तेवढ्या गडबडीमध्ये एक बाई गर्दीतून दाटीवाटीतून कशी तरी जिजीमाईपर्यंत पोहोचली आणि ती जिजीमाईला म्हणाली की तुमच्या अंगात जी आत्ता चोळी ती मला द्या. जेव्हा तुम्ही विश्वास करणार नाही, ज्यांनी ही गोष्ट पाहिली त्यांनी मला सांगितली, जिजीमाईंनी तेवढ्या गर्दीमध्ये
इतका सुंदरपणे स्वतःचा पदर घेऊन ती चोळी तिला काढून दिली आणि तिने ती घातली. म्हणजे तिने घेऊन टाकली, घातली की तोच विषय नाही. पण जिजीबाईने काढून दिली, कोणाला कळलं देखील नाही. त्याच क्षणी म्हणजे ती चोळी त्या बाईला प्रसाद म्हणून दिल्यानंतर तेवढ्याच गडबडीत एक बाई जिजीबाईला किती वेळची धुंडत होती, ती धुंडत तिथपर्यंत आली आणि तिने एक भरजरी अत्यंत सुरेख अशी चोळी जिजीबाईला शिवून आणली होती. जिजीबाई 4 महिने झाले मी तुम्ही जालन्याला याल म्हणून वाट पाहत होते आणि मला तुम्हाला पटकन तिने त्यांच्या हातात दिली, नमस्कार केला. संतांचं वागणं, संतांचा लोभ, संतांची माया, संतांचं रागावणं सुद्धा आपल्या हितासाठीच असतं. अच्युतात्म स्थितीमध्ये असणारे ते अखंड ब्रह्मानंदाच्या स्थितीतून कधीच च्युत होत नाही, म्हणून त्यांना अच्युतात्म स्थिती असं म्हटलं जातं किंवा त्याला अखंड स्थिती असंही संबोधलं जातं. तो विषय आता पुढे येणारच आहे. हा विषय सज्जनो आपण काल पाहत होतो. आज आता भागवत धर्माची प्रस्तावना नारद मुनी वसुदेवांना सांगतायत. ते सांगताना काही अतिशय छान छान मुद्दे या नाथ भागवतामध्ये म्हणजेच नारदांच्या आणि वसुदेवाच्या संवादातनं भागवतामध्ये शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितले. त्याच्यानंतर त्या भागवतातल्या 11 एकादश स्कंदावर नाथांनी आता आपल्याला ते सांगतात. अप्रतिम असे मुद्दे, एक मुद्दे इतके छान आहे पहा. ते म्हणाले, भगवंताकडे जाण्याच्या मार्गामध्ये आपल्याला या भक्ती मार्गामध्ये चालत असताना, भक्ती करत असताना पहा तुम्ही, सुरुवातीला भक्तिभाव नसतो, पण तो जसा जसा हळूहळू निर्माण होत जातो तेव्हा आपोआपच आपल्याकडनं सूत्र सांगतात नाथ महाराज की भक्ती मार्गामध्ये, भागवत धर्मामध्ये त्याचं आचरण करत असताना, भगवंताची चिंतन भक्ती करत असताना तुम्हाला थोडे शब्द त्यांनी वेगळे वापरले. ते म्हणाले की दृश्याला मनाने मागे टाकून तुम्हाला अदृश्याचा प्रवास करा. थोडस वेगळं सांगितलं जातं की अदृश्याचा प्रवास करावा. फार शब्द अवघड आहेत पण क्रिया फार सोपी आहे तसं नाही. तर ते कसं आहे की दृश्याला मागे टाकल्याशिवाय आणि अदृश्यात शिरल्याशिवाय भागवत धर्म किंवा भक्ती खऱ्या अर्थाने भगवंताची घडत नाही. याचं उत्तम उदाहरण या सगळ्या तात्विक चिंतनाचं, या सिद्धांताचं उत्तर असं आहे. उत्तम पद्धतीने आपण जी उपासना करतो ना, की तुम्ही पहा, आपली आरती सुरू झाली किंवा रामरक्षा सुरू झाली, ज्याचा जसा भाव असेल तसं, कोणी आरतीच्या वेळेला डोळे लावतं, कोणी शेजारतीला लावतं, कोणी भागवतामध्ये लावतं. ठीक आहे ना, मला डोळे तसं म्हणायचं नाही, मला चिंतनाच्या विषयाच्या दृष्टीने मी म्हणतो की खरंच एखादी आरती, एखादं पद शेजारतीतला नुसतं सीताराम सीताराम, मला एकदा म्हणाले, ते सीताराम सीताराम म्हणणं किती गोड आहे म्हणे. आज सकाळी संतांना म्हणे की ते सीताराम सीताराम आपण शेवटी अगदी शेवटचं काहीच नाही, सीताराम आपण नित्य म्हणत असतो. पण ते सीताराम सीताराम म्हणताना किंवा स्वस्त करी शयन प्रभू म्हणताना किंवा आता स्वामी सुखे निद्रा करा दयाळ म्हणताना काय सुंदरपणे आपण ते सगळं विसरून जातो आणि केव्हा आपले डोळे लागतात, म्हणजे ज्या वेळेला अत्यंतिक आनंदाची स्थिती प्राप्त होती ना, तेव्हा डोळे आपोआप मिटले जातात. नित्याचा अनुभव आहे. सुंदर केशर आंबा किंवा सुंदर हापूस आंबे आणलेले, माचले, तोंडाला लावा तुम्ही, डोळे लागतात की नाही सांगा. एक क्षणापुरता की तो आस्वाद घ्यायचा असतो. मला डोळे लागताना म्हणायचं की तो जो म्हणजे ज्या ठिकाणी इंद्रियाच्या पातळीवर आपण अत्यंतिक सुख आपल्याला आवडणारं उपभोगतो, त्यावेळेला तुम्ही पहा बरोबर डोळे लागतात. उत्कृष्ट चहा झाला की नवरा बोलतच नाही 5-10 मिनिटं. यांना वाटतं का अरे काय झालंय, बोलच ना. हे पहा, चहा अतिशय चांगला झालेला आहे म्हणून मुखातून शब्द बाहेर येत नाही. फक्त चहाच जाऊ द्या, आता काही विचारू नका. 5-10 मिनिटांनी सांगणार अरे काय मस्त चहा. रोजचाच चहा आहे, रोजचं दूध आहे, करणारी तीच आहे, साखर आहे तीच आहे, पावडर आहे तीच आहे, पण आनंद हे जर प्रपंचात आहे तर तोच अनुभव आपल्याला उपासनेत किती छान येतो बघा. की तीच आरती हो, जय जय आरती तीच आहे, जय जय सद्गुरू रामानंद तीच आहे, ब्रह्मचैतन्याची आरती तीच आहे, पण ती म्हणताना नित्याचा आनंद रोज वाढणार आहे. बरं, तेच शब्द, तेच पद आणि ते करत असताना, म्हणून ते म्हणाले की आपोआप आपल्याला, म्हणजे नाथ महाराज सांगतात की दृश्याला बाजूला सारल्याशिवाय तुम्हाला अदृश्यातला प्रवास आणि अदृश्यात गेल्याशिवाय भगवंताच्या त्या भक्तीचा आनंद मिळत नाही. हे सिद्धांतदृष्ट्या खूप अवघड आहे, पण खरंच जर सत्संगात आपण आलो, नित्याच्या उपासनेला आलो, म्हणून सारखं असं सांगत अरे तुम्ही काकड आरतीला आले नाही,
महाराज सुद्धा काय किती गोड सांगायचे. एखादा माणूस आलेला माहीत असायचं ना, की हा काकड आरतीला नाही. महाराज म्हणे, तुम्ही काकड आरतीला होते ना? म्हणजे त्याला एक तर नाही म्हणायला लागून त्यांनी उद्या येतो म्हणून सांगावं लागायचं. बोलणं किती गोड असायचं. पण त्याच्या मागची भूमिका सज्जन हो, की अरे खूप आनंद आहे. महाराजांना नेहमी वाटायचं, अरे काकड आरतीला नाही जमलं, तुमची सायंकाळच्या उपासनेला या. त्याला नाही जमलं शेजारतीला या. त्याला नाही जमलं संध्याकाळच्या पंचपदीच्या भजनाला या. काय हो सुंदर. मी तुम्हाला सांगू, आता आपल्या या सगळ्या उपासनेची मला ऍप्लिकेशन जास्त आवडतं. म्हणजे हे सगळं छान आहे, पण हे जर आपल्या जीवनात उतरलं नाही तर उपयोग नाही. इतकं सुंदर सगळं आपण वाचतोय, करतोय, पण हे जर महाराजांचा जो शब्द आहे ना, की वेदांत तुमच्या आचरणात आला पाहिजे. तर ही उपासना, या उपासनेचा आनंद आपल्या घरच्या पोरापोरींना मिळायला पाहिजे आणि ते सन्मार्गावर लागून ते महाराजांच्या चरणी आज जर रुजू झाले ना, तर तुमच्या माझ्या प्रपंचाचा सगळाच प्रश्न टेन्शनच मिळतं. म्हणून उपासनेला मुलांना आणायलाच पाहिजे. आणि तुम्हाला मी आता नावं घेऊन सांगत, पण हे महाराज आले होते ना, मला सांगायचं काय, की हे जे म्हणायला लागले, की दृश्याला बाजूला सारल्याशिवाय आणि अदृश्यामध्ये गेल्याशिवाय भगवंताच्या त्या भक्तीचा गोडवा, तो आनंद तुम्हाला मिळणार नाही. हा सिद्धांत मला समजावून सांगत असताना अतिशय आनंदाने मी तुम्हाला एक गोष्ट तुमच्यापर्यंत सांगतो. नाव न सांगता, आपल्या उपासनेमधली एक मुलगी मला भेटली परवा महाराजांच्या या दौऱ्यामध्ये. आपण पहिल्यांदा पंचपदीला सुरुवात, काय नीत साधे भजन होते. आणि त्या नित्याच्या पंचपदीमध्ये एक पद आहे आपल्या, की काय रामा जन्म माझा झाला भूमी भार, कैसा सद्गुरु नाथा मजसी करीसी पैल पार, अवगुणी अन्याय वगैरे असे हे सगळे पद. तर काय रामा जन्म ते म्हटलं इथे, तिला खूप आवडलं त्या मुलीला आणि घरी ती गुणगुणत गेली. घडलेली घटना आहे. पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे. घरी गेली आणि ती गुणगुणता गुणगुणता आईच्या जवळ बसली. एकदम आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडायलाच लागली. अरे काय झालं? ती म्हणे, आई आपण हे पद मी आज पहिल्यांदा आयुष्यात ऐकलं आणि पहिल्यांदा मी म्हणते, पहिल्यांदा मी गुणगुणते, पण मला भरून यायला की मी खरंच काहीच नाही केलं अजूनपर्यंत. काय रामा जन्म माझा गेला झाला भूमी भार, खरंच आई मी काहीच केलं नाही का अजून? मला सांगा, ही गोष्ट आई बाबांनी 100 वेळा तिला जर सांगितली असती तर पटली असती का? तिने ग्रंथवाचन कमी केले असतील का? तिने आज व्हॉट्सअपवरच्या विद्यापीठातनं काही कमी ज्ञान मिळवलंय का? पण तरीही त्या मुलीच्या, अतिशय तरुण मुलीच्या मनामध्ये काय रामा जन्म माझा झाला भूमी भार, कैसा सद्गुरुनाथा मुझसी करसी पैल पार, या पदांच्या नुसत्या श्रवणाने, नुसत्या एकदा म्हणण्याने तिच्या मनामध्ये तो भाव जागृत होतो. मला सांगा, उपासनेचं हे केवढं मोठं फळ. आपण आज मुलांना, खरं सांगतो मी तुम्हाला, घडवणं फार कठीण आहे. आपण चांगले होतो याचं कारण मीडिया नव्हता. आपलं कर्तृत्व फार शून्य आहे, विशेष काहीच नाही. आपण स्वतःला फार मोठे समजले, म्हणजे व्यक्तिशा बोलतो बरं मी तुम्हाला म्हणत नाही. मी माझं सांगतो की मी चांगला का राहिलो. महाराज म्हणले ना, तुम्ही चांगलं का वागता, लोक तुम्हाला नाव ठेवणे याची भीती तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही चांगलं वागता. काय महाराज सांगतात ना खरंच. तसं आपल्या काळात काही पिक्चरला काय फार म्हणजे यांनी जावं लागायचं. पिक्चर कधीतरी वर्षा महिना काठायला एखादा पाहायचा, त्याचा परिणाम 10-15 दिवसाचा. पण इथे आता नित्य पिक्चर आहे. म्हणजे पहिल्यांदा तो मोठा टीव्ही आला, आता तर हाताच्या प्रत्येकाच्या हातात 2-2 टीव्ही आहेत आणि अखंड आहेत. पोरांच्या स्टडी रूम वेगळ्या आहेत. तिथे त्यांच्या फोनला हात लावलेला मुलांना चालत नाही. म्हणजे आपण लहान होतो तेव्हा पालकांना आपण भ्यायचं. आता आपण मोठे झालो तर पोरांना भ्यायची वेळ. म्हणजे आपल्या जन्मी किंवा आपल्या नशिबी कायम घाबरणंच आहे. अशी परिस्थिती सज्जनो. नाथ महाराज म्हणतात की दृश्याला बाजूला सारल्याशिवाय, किती आनंददायी आहे मला सांगा, किती छान आहे की उपासनेमध्ये आपण इतके, आणि मला आत्यंतिक आनंद या गोष्टीचा. मी जेव्हा जेव्हा पाहतो ना, की उपासनेमध्ये सगळी तरुण मुलं मुली जी आहेत किंवा अनेक स्त्रिया आहेत, काही पुरुष आहेत, इतकं छान त्यांचे भाव असतात डोळे लावून, सगळी उपासना असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा भाव पाहण्यात सुद्धा भगवंताचं दर्शन मला होतं. ही नाथ महाराजांना भागवत धर्मामध्ये अपेक्षित असलेली भक्ती आहे. ते म्हणाले दृश्याला बाजूला सारल्याशिवाय. आणि ते खरं म्हणजे हा सिद्धांत म्हणून फार अवघड वाटतो, पण तुम्ही जर एकदा त्या भगवंताच्या भक्तीत बुडाला ना, तर प्रत्येक गोष्ट तुम्ही ती पाहत जाता आणि त्याच्यामध्ये, त्या भगवंताच्या आनंदामध्ये सहजतेने रममाण होतात. पुढे म्हणाले, खरं हे अवघड आहे पण अभ्यासाने साधतं. पुढे म्हणाले, काही काळ आपल्या साधन प्रवासात हा मार्ग लुप्तही होतो, पण पुन्हा कोणीतरी संत महात्मा येतो आणि आपल्याला त्या मार्गावर सोडतो. पण आपली जिज्ञासा आणि आपली तळमळ मात्र स्वतःची पाहिजे.
भक्ती मार्गामध्ये चालत असताना कधी कधी होतं असं की काही काळ आपण भक्ती करतो. काही माणसं आपण पाहतो की नित्याने 1-2 वर्ष 3 वर्ष उपासनेला आली किंवा एखाद्या सत्संगात गेली किंवा नित्य पारायणात राहिली, छान जप केला आणि पुन्हा पुन्हा काहीतरी एकदम नजर लागल्यासारखी म्हणा किंवा काय चार्जिंग कमी झालं म्हणा आणि मोबाईल जसा डाऊन होऊन जातो, तसा माणूस सुद्धा उपासनेच्या मार्गामध्ये थोडीशी लुप्त झाल्यासारखा होतो. पण ही जी पहिले झालेलं पुण्य आहे, ही जी नित्याची पहिली उपासना आहे सज्जन हो, ही उपासना, या उपासनेचं फळ, या पुण्याईचं फळ असं होतं, की कोणीतरी पुन्हा तुम्हाला म्हणतो आणि सहज एखादं वाक्य आपल्याला असं लागून जातं, "काय अंजली माऊली तुम्ही 15 दिवस झाले दिसल्याच नाही उपासनेला." ते वाक्य त्या व्यक्तीला हा सहज म्हणून जाणारा म्हणून जातो. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये ती बोच, "अरे, हे मला महाराजांनी सांगितलं असेल का?" सांगणारा मनुष्यच असतो. नवे नवे महाराज तशी योजना करून तुमच्यापर्यंत त्या माणसाला पाठवतात. हा आपला नित्याचा अनुभव. "अरे हो, किती दिवस झाले आपण उपासनेला गेलोच नाही. किती दिवस झाले आपण 13 तासाच्या जपाला गेलोच नाही. आता 16 ऑगस्टला 13 तासाचा जप आहे तर आपल्याला जायचंच." असं काहींच्या मनामध्ये महाराज निर्माण करतात आणि ते काम होऊन जातं. नाही 13 तास झाला, 10 तास तरी होईल, 7 तास तरी होईल. काहीच नाही झालं 3-4 तास आपण तिथे बसू आणि खरंच पहा तुम्ही किती आनंद असतो. आपल्याला नाही 13 तास बसणं साधी गोष्ट आहे का हो? पण जे बसतात त्यांना पुन्हा 13 तास झाल्यावर तुम्ही पहा चैतन्यमय असतं. पण महाराज म्हणाले की नाम म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजे काय ते चैतन्य आहे ना. तुम्ही 13 तास जर मनापासून हो, मलाही माहिती आहे की शेवटचे 3-4 तास कंटाळा येतो, हे होतं. साहजिक आहे ना. या अंतःकरणाला, या सूक्ष्म देहाला त्या नामाची एवढी सवय नाही. जन्मोजन्मी प्रपंच केला, पापाचा बहु संचय केला, हा आपला अभ्यास आहे. इतक्या जन्माचे या कुडीवर झालेले अत्यंत मलिन संस्कार एका डिटर्जंटनी एका जन्माच्याच नामस्मरणाने कशी कमी होईल? तरी पण होतात बरं, तरी पण होतात. आणि म्हणून ते म्हणाले, की असा कोणीतरी एक संत महात्मा, सत्पुरुष कोणीतरी भगवंत तुमच्याकडे पाठवतो आणि पुन्हा तुम्हाला पण महाराज म्हणाले, महाराजांचं एक फार सुंदर वाक्य प्रवचनामध्ये, की तळमळ, तळमळ हा परमार्थाचा प्राण आहे. तुम्हाला जिज्ञासा पाहिजे. म्हणजे काय होतं आणि होतं बरं. मी तर म्हटलं ना महाराजांचं ते वाक्य, तुम्ही कसेही असा, पण नामाला सोडू नका. त्यांनी काय होईल तुम्ही लोक काही काय त्या अमक्या तमक्या इतक्या माळा ओढतात म्हणजे सरासर जसं काही विहिरीचं पाणीच सराटाने ओढायला लागतं. आपल्याला काय करायचं? एकदा तर नाम घेत असतील ना ते एवढं जरी ओढलं तरी. पण ते नाम काम करतं बघा. कसं नाम काम करतं? की जो नित्याचं नामस्मरण करणारा, कधीतरी महाराज म्हणाले तसं, कधीतरी एक क्षीण अवस्था येते. पण इतक्या दिवस नाम घेतल्याने काय होतं, एक 2-4 दिवस तुम्ही आळसानी म्हणा, कंटाळा आल्यामुळे नाम घेणार नाही. पण तिसऱ्या दिवशी तुम्ही बेचैन होता. आणि बेचैन झाल्यानंतर अरे अरे आपण नाम घेत नाही. अरे मी नामस्मरण केलंच नाही. मी नामस्मरण करतच नाही. 3 दिवस झाले हातात माळच घेतली नाही. ह्याचा तर जप होत राहतो की नाही? आणि यालाच निगेटिव्ह नामस्मरण असं म्हणतात, की माझा जप होत नाही, माझा जप होत नाही, मला मारुतीला जायचंय, मला मारुतीला जायचंय, मला मारुती मी गेलोच नाही. नित्याचा मारुतीचा जपाचा संकल्प कशासाठी सांगितलाय? महाराज म्हणाले, रोज मारुती रायाचं दर्शन घ्यावं. म्हणजे काय होतं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक स्मरण असतं. मारुती रायाला जायचंय, मारुती रायाला जायचं. जोपर्यंत आपण जात नाही, आपल्याला त्या संकल्पाच्या पुण्याईच्या भरोश्यावर आतून एक प्रेरणा सारखी होत असते. ही जशी मारुती रायाच्या दर्शनाची होते, तसं अरे आज जप राहिला, अरे आज जप राहिला, आज मी जपाला गेलोच नाही, अंजनी मॅडमकडे बसलोच नाही, तिथे जाऊन जप केलाच नाही. ह्या बोचेने सुद्धा माणसाला पण त्याच्यासाठी लागणारी तळमळ, हा मात्र साधकाचा अभ्यास आहे. सगळ्या गोष्टी महाराज करतात, हे परमार्थामध्ये म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. बाबा बेलसरेंनी अतिशय फार गोष्टी का सुंदर सांगितल्या, की परमार्थात काही धोके आहेत, की एकदा थोडं नामस्मरण करून मग तो इतका आळशी बनतो, महाराज करतील, याला काहीच करायचं नाही. महाराज करतील, महाराज पाहतील, अभ्यास महाराज करतील, अशाने जाऊ. हे परमार्थातले धोके आहेत. महाराज म्हणाले, की प्रयत्नाशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही 2 पावलं पुढे येण्याचे श्रम घ्या, मी तुमच्याकडे 10 पावलं चालत येतो. ही तळमळ हा भागवत धर्माचा, हा भक्तीचा प्राण आहे, परमार्थाचा प्राण आहे. पुढे म्हणाले, की नारद म्हणतात, की वसुदेवा तुमच्यासारखा इतका जिज्ञासू, इतका तळमळ असलेला साधक भक्त मला मिळाला. खरोखर मला त्याचा आनंद झाला. आता किती नारदांना असं होतं, की याला किती सांगून किती नाही. असा तो संवाद उत्कृष्ट त्यांचा त्या राजमहालामध्ये रंगलेला आहे. तेव्हा नारद म्हणतात, वसुदेवा
काय भाग्यवान आहे ते म्हणले. म्हणजे मला हे सगळं चिंतन करत असताना म्हणजे नारद महर्षीचं जो काय इम्प्रेशन असेल ना, की भगवंताचा बापाबरोबर गप्पा माराय आहे की नाही. आणि ते म्हणायचे की वसुदेवा तुम्ही किती भाग्यवान आहेत म्हणाले. वसुदेव हात जोडून म्हणाले आपण काय म्हणतात माझ्या लक्षात येत नाही म्हणाले. तेव्हा नारद मुनी म्हणतात की ज्याच्या नामाने संत उद्धरून जातात, नवे नवे संत संत पदाला पोचतात, ज्याच्या नामाने त्या भगवंताचं नाव सुद्धा तुमच्यामुळे पडलं. वासुदेव कशामुळे झाला? रामकृष्ण हरी वासुदेव हरी आपण म्हणतो, हे वासुदेव नाव वसुदेवामुळे पडलंय. वसुदेवाचा पुत्र वासुदेव. तुम्ही किती भाग्यवान म्हणे, ज्याच्या नामाने मनुष्य हा भवसागर तरून जातो. नुसता तरून जात नाही, तर अनेक संत महात्मे त्या पदाला पोचतात. ते भगवंताच्या अखंड चिंतनाने, ज्याच्या नामाने अनेक साधक संत पदाला जातात, ते भगवंताचं नाव तुमच्यामुळे पडलंय. तुम्ही त्याचे पिताश्री झालात. नवे नवे तो तुमच्या पोटी जन्माला आला. तुम्ही खरोखर वसुदेवा भाग्यवान आहेत, असं पुढे ते म्हणतात. पुढे म्हणतात ज्याच्या नामाने मनुष्य अत्यंत पवित्र होतो, पावन होतो, ज्याच्या गुणानुवादाने आपलं पुण्य वाढतं आणि ज्याच्या केवळ स्मरणाने हा भवसागर, या संसार बंधन तुटून जातं, हा भवसागर मनुष्य तळून जातो, असा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला. खरोखर वसुदेवा तुम्ही भाग्यवान आहे. आता हे सगळं असं आपण ऐकत असताना आपल्याला असं वाटतं की नारदाला काय विस्मरण झालं होतं काय भगवंताच्या लीलाचं किंवा भगवंताच्या नामाचं. तर तिथे नाथ महाराज अतिशय स्पष्टपणे आपल्यासारख्या वाचक श्रोत्याला आठवण करून देतात की नारद विसरलेले नसतात. नारद हे मुक्त ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत. ब्रह्मज्ञानी पुरुष वरून वरून शांत दिसत असतो. कितीतरी वेळा आपल्या वाटत महाराज जप करतात की नाही बाबा, नुसते बसलेले दिसायचे महाराज कधी कधी. पण ते म्हणाले जशी त्या अग्निकुंडामध्ये खाली अग्नी असतो, वर सगळी राख पडलेली असते आणि आपल्याला लक्षात पण येत नाही, थोडंसं फक्त तुम्ही तूप टाका म्हणले चमचावर, तो अग्नी प्रज्वलित होतो. तसं ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी पुरुषाचं वरून वरून ते अत्यंत शांत स्थिर दिसतात, पण अखंड त्या चिंतनामध्ये भगवंताच्या ते असतात. पण जेव्हा वसुदेवांसारखा एखादा चाणाक्ष परमार्थाची भगवंताची तळमळ असलेला जिज्ञासू साधक जेव्हा भेटतो आणि तो जेव्हा नारदासारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषाबरोबर संवाद साधतो, तेव्हा नारदांना किंवा नारदासारख्या संत महात्म्यांना, सद्गुरूंना भरती येते त्या भगवंताच्या गुणानुवाद करण्याची, लीला श्रवण करण्याची. वसुदेवांची अत्यंतिक निष्ठा भगवंतावर आहे, अत्यंतिक निष्ठा भक्तीवर आहे, भागवत धर्मावर आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य ते असं म्हणतात की भक्तीने, या भागवत धर्माच्या आचरणाने जे मुक्त पुरुष आहे ते तर उद्धरून जातील यात शंकाच नाही. पण तुमच्या माझ्यासारखे जे मुमुक्षु आहे, की ज्यांना जिज्ञासा आहे, ज्यांना भगवंताची थोडीशी आवड आहे आणि भगवंताच्या मार्गावर भगवंताकडे पोहोचण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा मुमुक्षूंचा सुद्धा उद्धार केवळ आणि केवळ भक्तीने, भगवंताच्या नामाने, भगवंताच्या लीलांचं गुणानुवादन केल्याने होतं. पुढे नाथ महाराज म्हणतात की मला असं वाटतं की ही भक्तीची धारा, हा भागवत धर्म जगामध्ये सगळ्यांना कळावा. कारण या जगातल्या प्रत्येक मानवाचा, प्रत्येक प्राण्याचा जर उद्धार व्हायचा असेल तर भक्तीशिवाय तो होणं शक्य नाही. म्हणून सगळ्यांचा उद्धार होण्यासाठी भागवत धर्माच्या प्रचाराची, प्रसाराची फार गरज आहे, की ज्याच्या आचरणाने अनेक जण उद्धरून जातील. नाथ महाराज म्हणतात की महापापी जरी असतील, म्हणजे जे नाथ सांगतात ते समर्थ 300 वर्षांनी पुन्हा आपल्याला सोप्या भाषेत सांगताय. नाथ महाराज म्हणतात की महापापी जरी असला, मुमुक्षु तर सोडून द्या, मुक्त पुरुष तर सोडूनच द्या, इतक्या म्हणजे आता गव्हर्नमेंटने पहिल्यांदा 5 लाखापर्यंत हे केलं होतं. आता म्हणले 5 लाख रुपये म्हणजे 5 लाखापर्यंतचे सगळे वैद्यकीय उपचार कोणत्याही कार्ड नसलं तरी होतील, इतकं ते सरकार आता हे करायला लागलं. तसं ते म्हणले मुमुक्षु जाऊ द्या, मुक्त जाऊ द्या, श्रद्धावान जाऊ द्या, अगदी मानवाच्या देहामध्ये अत्यंतिक निकृष्ट पद्धतीचं काम करणारे महापापी, म्हणून नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले आणि महापापी तेच जाहले
परम पवित्र श्रीराम असं समर्थ सांगतात. तोच उल्लेख नाथ भागवतामध्ये येतो. म्हणजे सज्जनो, मला पुन्हा नम्रपणे सांगायचंय की ग्रंथराज दासबोध सुद्धा अप्रतिम ग्रंथ आहे, की ज्या ग्रंथाचं सुरुवातीला वर्णन करताना म्हणजे सगळ्या प्रकारच्या गीतांचं, सगळ्या प्रकारच्या उपनिषदांचं, सगळ्या प्रकारच्या वेदांत ग्रंथांचं, सगळ्या वेदांचं, सगळ्या शास्त्रांचं आणि सगळ्या पुराणांचं सार काढून ना समर्थ म्हणाले, मी तुमच्या हातात हा ग्रंथराज दासबोध देतोय. महापापी पवित्र झाले परमपवित्र श्रीराम. भागवत धर्माने, भागवत धर्माच्या म्हणजे भक्तीनं, थोडक्यात भागवत धर्म हा शब्द अजून सोपा करून मी तुम्हाला, की भक्ती करत असताना ते म्हणाले कोण कोण तरुण जाईल सांगता येत नाही. नाथ महाराज त्याचं स्पष्टीकरण देतात की म्हणाले कोणी नुसत्या श्रवणाने उद्धरून जाईल. भागवत धर्माचं नुसतं श्रवण केलं, सत्संगाचं नुसतं श्रवण केलं, त्याच्यासाठी आपल्या परंपरेमध्ये एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट अशी आहे की महाराज म्हणाले की संतांच्या घरी एखादी व्यक्ती बावळट असेल आणि ती नुसती पडून जरी राहिली, की तिने काहीच केलं, नुसतं खायचं प्यायचं पडून राहायचं, तरी पण ती उद्धरून जाईल. एवढं सत्संगाचं म्हणजे भगवंताच्या भक्तीचं, भागवत धर्माचं महत्व. सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ कुंदवलेमध्ये महाराज देहात असताना लौकिक अर्थाने दिसायला अतिशय घाणेरडा अशी एक व्यक्ती होती आणि ती महाराजांजवळ राहायची. घरी कोणी त्याला सांभाळायला नव्हतं. दिसायला अत्यंत वंगाळ, कुठलंही काम करायचं नाही, अतिशय अस्वच्छ राहायचा, स्नानही करायचं नाही. फक्त ज्या ज्या वेळेला उपलब्धी असायची, सकाळचा नाश्ता, दुपारचा प्रसाद, संध्याकाळचा चहा, संध्याकाळचं जेवण, त्या वेळेला भरपेट खायचं आणि महाराज इथे बसायचं. त्या रामरायाच्या पलीकडच्या कोपऱ्यामध्ये नुसता झोपून राहिलेला दिसायचा, पडून राहिलेला आळशी मनुष्य. सगळ्यांनी ज्याच्याकडे पाहून द्वेष करावा असं हे व्यक्तिमत्व. एक दिवस महाराजांच्याकडे येणारी मंडळी त्या काळातही इतकी उच्च विद्या विभूषित होती. त्या काळातले इंजिनियर्स, त्या काळात मोठमोठले वैद्य, त्या काळातले तहसीलदार, त्या काळातले मामलेदार, त्या काळातल्या वकील म्हणा, त्या काळातले जजेस महाराजांच्या दर्शनाला यायचे. खाली बसायचे, महाराज सोफ्यावर बसायचे आणि महाराज त्यांच्याशी संवाद. महाराज काही प्रवचन करत नसायचे, पण जो संवाद असायचा तो प्रवचन रूपानेच असल्यासारखा असायचा. आता फार मोठमोठी मंडळी आली, महाराज त्यांच्याशी बोलत होते आणि हा त्या कोपऱ्यामध्ये स्नान न केलेला असा दिसत होता. नाकाला 2 धारा लागलेल्या होत्या आणि सारखा शिंका देत होता आणि त्याच्या नाकातनं घाण येत. सगळे लोक त्याच्याकडे नित्याचे जे सेवेकरी ते अतिशय विचित्र नजरेने पाहत होते आणि ते तसं साहजिकही होतं. अशा 5-6 त्याला शिंका आल्यानंतर महाराज म्हणाले, अरे थंडीचे दिवस आहे, गंगेमध्ये इतक्या डुबक्या मारत जाऊ नको. तुला सर्दी झाली म्हणाले, इतकं डुबक्या मारतो. आता हे सगळं झाल्यावर ते सेवेकरी 2-4 जण माहिती, हे 4-4, 8-8 दिवस स्नान करत नाही, याच्या अंगावरचा मळ, याचे केस, याचे कधी तेल लावत नाही, काय. आणि महाराज आता याला असं म्हणतात, म्हणजे खरं हे पाहण्यासारखं. संत कुणाला काय बोलतात हा तुमच्या माझ्यासारखा जवळचा माणूस कोणत्या दृष्टीने पाहतो हे पण शिकण्यासारखं. आणि मग ते आता त्याला काही त्या सेवेकऱ्याला बोलता येईना सगळ्यांच्या समोर, कारण सगळी मोठी मंडळी बसली होती. महाराज त्यांना काहीतरी ज्ञान सांगत होते. ती सगळी मंडळी निघून गेल्या. याच्या मनात काही राहिलं नाही सेवे करायचं, माझ्यासारखा असेल तर. हळूच महाराज एकटे सापडले की त्याने, महाराज तुम्ही ते असं कसं काय म्हणाल त्याला, ते काही स्नान करत नाही, काही नाही, काही नुसतं खात राहतं, अमकं करतं तमकं तसं. तक्रार वजा बोलता बोलता तेवढं, आणि तुम्ही त्याला म्हणता की स्नान करू नको. ते 8 दिवस झाले म्हणजे त्यांनी स्नान नाही केलं. महाराजांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं. जग ओळखूनही राहावे हे महाराजांना माहिती की हे कसे ते कसे, सगळं संतांना ज्ञान. महाराज म्हणाले, अरे तुला काय माहिती आहे, तो रोज गंगेवर स्नानाला जातो म्हणाले, आणि मानस पूजेमध्ये तो गंगेचं स्नान करून मग माझी पूजा करतो. मानस पूजेमध्ये केलेल्या स्नानाने त्याला सर्दी व्हावी इतक्या उच्च कोटीचा, म्हणजे केवळ
महाराज जे काही सांगत असत इतरांना, तो एका कोपऱ्यात बसून फक्त श्रवण करत असे. आणि पुढे एक दिवस तो दिसेनासा झाला, दिसला नाही. तर महाराज काय म्हणाले, की "अरे माझा तो वेडा कुठे गेला? माझा वेडा." म्हणजे केवळ श्रवणाने मनुष्य उद्धरून जाऊ शकतो. नाथ महाराज ते सांगतात, की या भक्ती मार्गाचं, या भागवत धर्माचं वैशिष्ट्य असं आहे, की कोण कशाने उद्धरून जाईल. पुढे त्यांनी इतकं सुंदर सांगितलं, नुसत्या श्रवणाने उद्धरून जाईल, कोणी पठणाने उद्धरून जाईल. काही लोकांना इतकी आवड असते पहा, हरिपाठाची म्हणा किंवा एखाद्याचं पारायण करायची. इतके पारायण, आता मी नावं सांगत नाही, पण आपल्या परिवारात सुद्धा इतकी छान छान माणसं आहेत, तेव्हा त्यांची नित्य तुकामाईचं पारायण आहे, नित्य रामानंद महाराजांचं पारायण आहे. 500-500 पारायण झाले, 1000 पारायण झालेत, 1000. कोणी कशाने उद्धरून जाईल ते ठरवतील ना, कोणाला कसं उद्धरून. पुढे म्हणाले, कोणी मनापासून चिंतन करतील आणि तरुण जातील. आता हे मनापासून, नाथ महाराज म्हणाले, मनापासून चिंतन जे आहे, मनापासून चिंतन, खरंच सांगतो तुम्हाला, आपल्याला असं वाटतं की मी 40 वर्ष झाले अनुग्रह घेतला आणि माझी एवढी उपासना आहे आणि मी एवढा जप करतो. किती काळ, किती हजार, किती लक्ष, किती कोटी जप आपण केला आणि म्हणून आपण उद्धरून जाऊ, याचं गणित सज्जन हो आपल्याला समजण्यासारखं नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी जवळून पाहिलेली गोष्ट, मला मी पाहिलेली एवढीच म्हणून सांगतो. एवढाच माझा व्याकरणापुरता माझा म्हणून शब्दाचा उल्लेख मी करतो. 1997-98 साली आम्ही किराय आणि गणेश नगरला राहत होतो. आमच्या खाली अशा 2.5 रूम होत्या, 2-3 नव्हत्या, 2.5च रूम होते. किरायाने राहत होतो आणि आमचे घर मालक वर राहायचे, बर्दापूरकर काका म्हणून होते. बर्दापूरकर काका रिटायर्ड झालेले होते. अतिशय सात्विक, सज्जन, पापभीरू व्यक्तिमत्व. छान प्रामाणिकपणे सर्व्हिस केली. 2 मुलींचे लग्न, मुलगा सर्व्हिसला होता, सुनबाई होती, छोटी नात झाली आणि उत्तम प्रकारे दोघांचं, काका आणि काकू, दररोज गणपतीच्या दर्शनाला जाणं, सकाळची पूजा वगैरे अतिशय छानपणे त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. फारसं बोलत नसत, अतिशय मितभाषी, सज्जन माणूस. सकाळची पूजा झाली की गणपतीचं दर्शन घेऊन यायचं, पुन्हा संध्याकाळी एकदा गणपतीच्या दर्शनाला जायचं. आलेला आपला प्रजावानी शांतपणे घडी करून वाचायचा, पुन्हा घडी करून ठेवून द्यायचा. असे अतिशय सज्जनपणाने सगळं आयुष्य. काकूही तेवढ्याच धार्मिक होते. आणि त्या दरम्यान काय झालं, की आपल्या जालन्याच्या राम मंदिराने 13 कोटीचा संकल्प सोडला होता आणि ते म्हणाले, की तुम्ही असं करा, तुमच्या उपासनेमध्ये काही कार्ड घेऊन जा, लोकांना जेवढा, कोणाला 10 माळा, कोणाला 20 माळा, जे कोणी करतील तसं नोंदवून आम्हाला महिन्याच्या काठी दोपना, मग आपल्याला हा 13 कोटी देऊ. म्हणून एक 25 कार्ड त्यांनी मला दिले होते. मग ते आपल्या सगळ्या परिवारामध्ये, माझा काही तेव्हा फार परिचय नव्हता, तेव्हा आपली उपासनाही सुरू झालेली नव्हती. तर जे काही माझ्या परिचयाचे होते, काही मी ठेवून घेतले अशी कार्ड. मी एक दिवस त्यांच्याकडे गेलो, म्हटलं, काका असं असं आहे. तर ते म्हणाले, हो. ते म्हणाले, मला जपाची काही सवय नाही, मी कधी जप केलेला नाही म्हणाले. माझ्या गुरूंनी दिला त्याची एक माळ मी रोज ओढतो म्हणाले आणि आमचे गुरु वेगळे. मी म्हटलं हरकत नाही, पण हा श्रीराम जयराम जप जो आहे काका, म्हटलं, हा तारक मंत्र आहे, हा तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळात करा, जेव्हा तुम्हाला वेळ आहे तर बरं म्हणाले. तर ते म्हणाले, मी रोज 20 माळा करेन, त्याच्यापेक्षा जास्त मला शक्य नाही. म्हटलं हरकत नाही. मग म्हटलं, यात 20 माळा करत जा आणि नोंदवत जा. अतिशय प्रामाणिक सज्जन मनुष्य रोज 20 माळा करायचा आणि 20 माळा करून नोंदवायचे. काकूंच्या 10 माळा, अशा 30 माळांचा जप ते रोज नोंदवत असत. मला सांगायचं काय, की मनापासून जर भगवंताचं नामस्मरणाचं नामचिंतन जर घडलं तर तो उद्धरून जातो. हे तेव्हा पाहायला मिळालं आणि आता सांगायला मिळतं. यथावकाश छान जप केला. ते कार्ड त्यांचं आम्ही देऊन टाकलं, इथे 13 कोटी जप झाला वगैरे. ते काही अनुग्रहित नव्हते किंवा त्यांना वयामुळे शक्य झाले म्हणून ते काही जालन्याला आले नाही. पण पुढे काय झालं, त्यांनी वर्षभर हा जप केल्यामुळे रोज 20 माळा करायची त्यांना सवय लागली आणि मग ते रोज 20 माळा करायचे आणि कॅलेंडरवर लिहून टाकायचं. असं करता करता पुन्हा 2 वर्ष झाली आणि मला सांगायचे, मुळे सर, आता या महिन्यात माझा 3 दुनी 6, 600 माळा झाल्या बरं का. म्हटलं, राहू द्या काका, तुमच्याकडे जप, तुमचा बॅलन्स राहू द्या. बरं. असं करता करता 1 महिना, 2 महिने, वर्ष झालं, 2 वर्ष झालं. शेवटी प्रारब्ध कुणाला चुकत नाही. यथावकाश प्रारब्धानुसार त्यांना कॅन्सर झालं. बार्शी सोलापूरला त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. 2-4 किमोथेरपीज झाल्या. त्यातून बऱ्यापैकी बरे होऊन आले.
शेवटचा एक टप्पा आला. त्या टप्प्यामध्ये ती किमोथेरपी पण संपली. डॉक्टर म्हणाले, "आता हे काही वाचत नाही आणि आता तुम्ही सेवाच करा. वेगळे उपचार सगळे थांबलेले आहेत." मला चांगलं आठवतं बुधवारचा दिवस होता आणि ते जेव्हा परत आले, तेव्हा अनकॉन्शियस म्हणा, एका वेगळ्याच तंद्रीमध्ये ते होते. ते कुणालाही ओळखत नव्हते. फक्त त्यांना घरी आले, घर त्यांनी पाहिलं आणि ते म्हणत होते, "मला घरी घेऊन चला, मला घरी घेऊन चला." घरी आणलं, त्यांनी घर पाहिलं, पण त्यांच्या लक्षात येईना. मग ती सगळी ते मुलं आली, जावई आले, मुली आल्या, सगळेजण त्यांच्या जवळ बसले आणि असं लक्षात आलं, की आता लवकरच अंतकाळ यांचा आहे. पण त्यांना त्या काकूंना असं वाटत होतं, की यांना अजून कळालंच नाही आपण घरी आलो आणि यांना हे कळालं, की आपण घरी आलो म्हणजे ते समाधान पावतील असं. आता काय सगळ्यांच्या भेटी झाल्या, हे झाल्या. मला पुन्हा घडलेली घटना मी तुम्हाला नम्रपणे सांगतो बरं. त्या काकूंनी मला आवाज दिला. मला म्हणाल्या, "तुम्ही वर या आणि त्यांच्याशी बोलता का जरा?" मी म्हटलं, "हो." आता माझ्यासाठी तो प्रसंग तसा नवीनच होता. मी गेलो, त्यांच्या डोक्यावर हात फिरवला, त्यांचा हात हातात घेतला आणि आता काय बोलावं म्हटलं, हे तर कोमामध्ये सारख्या अशा वेगळ्या अवस्थेत आहे. आपल्याला त्याचं काही ज्ञान नाही. आपण काय करावं मला काही सुचेना. म्हणून मी फक्त त्यांचा हात हातात घेतला आणि मोठ्याने एवढंच म्हणालो, "तर काय बोलावं हो?" दुसरं काहीच माहीत नव्हतं म्हणून म्हटलं, "श्रीराम, श्रीराम. काका आपण घरी आलो." आणि डोळे उघडले, हसले आणि मोठ्याने श्रीराम, श्रीराम म्हणायला लागले. त्यांनी इतक्या वेळ श्रीराम म्हटलं, की कालपर्यंत जे बोलतच नव्हते, ज्यांचा आवाज बायकोला ऐकू जात नव्हता, मी खाली आलो. त्यांनी 3 वेळा अत्यंतिक मोठ्याने श्रीराम म्हटलं आणि प्राण मला महाराजांच्या कृपेने अंतकाळ पाहायला मिळाला. त्या माणसाने किती माळा केल्या हो? 20 माळा केल्या. किती वर्ष केल्या माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम 2.5 पावणे 3 वर्ष केल्या. कोण किती वेळ किती तास जप करतो याच्यापेक्षा तो किती अंतःकरणातून भावातून करतो. सज्जन हो, कोण नाथ महाराज म्हणताना कोण कसा तरुण जाईल, कोणी श्रवणाने, कोणी पठनाने, कोणी मनापासून नाम चिंतन केल्याने उद्धरून जातो. याचं उदाहरण मला आधी पाहायला मिळालं आणि मग हे ग्रंथातलं ज्ञान पाहायला मिळालं. ही पण आपल्या सद्गुरूंची कृपाच आहे. उद्धरून गेले. नाम घेता घेता शांत आम्ही त्यांच्या अंतिम संस्काराला गेलो. 10व्या ते पुन्हा आलो, पाहिलं. त्याच्या 10व्या दिवशी काकस्पर्श इतक्या कमी क्षणामध्ये झाला, असं आम्हाला खूप वाटू लागलं. काकांचं खूप आहे. काकूंच्याकडे प्रेमापोटी ते अडकतील का? कुठेतरी थांबेल का? कुठेतरी म्हणायला लावतील का? "नाही बाबा, आम्ही आईला सांभाळतो बाबा, काळजी करू नका." परमपवित्र श्रीराम नामस्मरणाने, अंतःकरणाच्या चिंतनाने सज्जनो हे शिकणं फार गरजेचं आहे. याची भीती नाही. समर्थांना नवे नवे सकल संतांना की मी तुम्हाला मरणाचं स्मरण करून देतो, याचा अर्थ मी तुम्हाला भीती दाखवतो असं नाही. संत म्हणतात, मी तुम्हाला भीती नाही, पण तुम्ही जागृत राहा. मरणाचे स्मरण असावे. आणि दुसरा समर्थांचा संदेश आहे अखंड सावधान. अखंड सावधान जितका प्रपंचात आवश्यक आहे सज्जनो, तितका आपण परमार्थात सुद्धा अखंड सावधानता. अरे नाही, विसरलो का मी नाम. नाम असं अखंड मनामध्ये चालणं अवघड आहे, पण अशक्य नाही. तो अभ्यास की 1 तास झाला, अरे नाम सुरू आहे का नाही. आता आजच मी एक ते फार सुंदर उदाहरण वाचलं. दोन उदाहरणं आहेत. एक उदाहरण म्हणाले, कुलीन स्त्रीला पदराचं भान किती असतं म्हणाले, तितकं भान नामाचं आपल्याला नाही. स्त्रियांसाठी तर इतकं सोपं नाही, की ज्या स्त्रीला आपल्या पदराचं कायम आणि असतंच ते काही सांगायची गरजच नाही. पण स्त्रीला पदराचं भान जितकं आहे, तितकं पुरुषांनी नामाचं भान ठेवावं. आपण आपलंच वाक्य म्हणून टाकावं पुरुषाला नामाचं असं. संतांनी ते सांगितलं ते, पण आपण सांगा आपल्यासाठी अभ्यासाचं. दुसरं म्हणाले, संसार सुरू झालेले, नुकतीच मुलगी इकडे सासरी येते म्हणाले, पहिलं लेकरू तिला होतं म्हणे. जुन्या काळचं महाराज सांगायचे. महाराज म्हणाले, ते पहिलं लेकरू झाल्यानंतर ती त्याला 9 मुखू घालून त्या पाळण्यात टाकायची म्हणाले. तिला मागे परसामध्ये जावं लागायचं भांडे घासायला. ती परसामध्ये भांडे गाडत असताना एवढे माणसं सगळे असतात म्हणाले. महाराज म्हणाले, पण ते लेकरू नुसतं कुई करायला लागलं तर कोणाच्याच लक्षात, जवळ पाळण्याच्या जवळ असणाऱ्याच्या कानात लक्षात नाही. पण हे आई असते ना, ती परसामध्ये असते, तिला लगेच हात धुते
लेकरू माझं उठलंय का, हे जे भान त्या आईला तिच्या लेकराचं आहे, असं भान साधकाला, असं भान भक्ताला आपल्या भगवंतानी, आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं असावं. भागवत धर्मामध्ये हे अपेक्षित आहे. म्हणून नाथ महाराज म्हणाले की कोण कोण कसं उद्धरून जाईल. तिसरा प्रकार ते म्हणाले, मनापासून नामचिंतन केलं तर तो उद्धरून जाईल. पुढे म्हणाले, काय म्हणजे नाथांना त्या आनंदामध्ये ते किती सुंदर सांगतायत आणि हे खरंच सगळं सत्य आहे, सत्य आहे. पुढे म्हणाले, जिथे भागवत धर्माचं निरूपण चाललेलं आहे आणि तिथे श्रोता बसलेला आहे, माफ करा, वक्ता बसला आहे, श्रोते अनेक आहेत, ते ऐकतायत आणि एखादा बाहेरून चालला म्हणाले, दुरून, अरे इथे काय चाललंय बघ, तो माणूस काहीतरी सांगतोय, इतर लोक ऐकतायत, हे नुसतं श्रवण करणारा नव्हे, नुसतं जाऊन पाहणारा असेल तोही उद्धरून जाईल. एवढं या भागवत धर्माचं, या भक्ती मार्गाचं महात्म्य नाथ महाराज सांगतायत. पुढे म्हणाले, देवाचा द्रोह करणारे दुरात्मे, विश्वाचा द्रोह करणारे दृष्टात्मे भक्तीने तरुण जातात. आयुष्यभर सगळ्यांचं वाईट केलेले माणसं असतात आणि मेल्यानंतर त्याच वासना त्यांच्या राहतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्या वासनेपोटी अनेक चांगल्या लोकांच्या शरीरामध्ये प्रवेश करून हे दुष्टात्मे, हे पिशाच्य आत्मे अनेकांना त्रास देतात. आनंद सागर महाराजांचं चरित्र आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित. आनंद सागर महाराज साधारण 1893-94 साली जालन्याला आले. खरं ते जालन्यापासून जवळ अंबडच्या जवळ पारनेर, तिथले राहणारे, पण तिथे मंदिर स्थापन केलं, तिथे उपासना वाढवली आणि तिथून ते चालत चालत जालन्याला आले. त्याच्या मागे हेतू असा होता की एकांतात साधना व्हावी. आणि आनंद सागर महाराज त्या काळी म्हणजे 1892-94 साली, आत्ताचं जरी आपल्याला जालन्याचं रेल्वे स्टेशन दिसतं, पण त्या काळी अतिशय निबिड असं अरण्य होतं आणि त्या अरण्यामध्ये एका छोट्या मंदिरामध्ये भिक्षा मागून नित्याच्या नामस्मरणाला ते राहायचं. आणि त्यांच्या नामस्मरणाची वेळ होती रात्री 1 ते सकाळी 4. विचार करा, अरण्य आहे, भिक्षा मागून खायचंय, बरोबर कोणी नाही, भैरोबाचं मंदिर आहे, 8x4चं 4x8चं असं काहीतरी छोटं मंदिर असेल, तिथे आपल्या सद्गुरूंनी दिलेलं रामपंचायतन ठेवलेलं आहे. त्या रामाची पूजा करायची, दिवसभर जप करायचा, भिक्षा मागायची, थोडं जे मिळेल ते सकाळ आणि संध्याकाळमध्ये खायचं, रात्री पुन्हा जपाला उठायचं आणि त्या परिसरामध्ये, त्या भैरोबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये रात्री 1 ते 5 झोप येऊ नये म्हणून चालत चालत जप करायचं असं. आणि हे चालत जप करत असताना अनेक अशी वायुरूप देह त्यांच्या बाजूला असायचे आणि असे अनेक वायुरूप देह त्यांच्याबरोबर असे जायचे, पुन्हा मागे यायचे, पुन्हा यायचे. त्यांनी पाहिलं आणि त्यातले काही आपसात बोलायचे. आता तुम्हाला हे खरं वाटेल का? एक भगिनी माझ्या परिचयाच्या आहेत, सात्विक आहेत, धार्मिक आहेत, महाराजांच्या अनुग्रहित आहेत. त्यांना असा त्रास आजही होतो आणि त्या म्हणाल्या, रात्री 3-3 वाजेपर्यंत मी डोळे लावून फक्त पडलेले असते आणि माझ्या आजूबाजूला स्पष्टपणे कानामध्ये त्यांचे आवाज येतात. ते म्हणतात, तू जप करू नकोस, तू जप केला की आम्हाला त्रास होतो, तू उपासनेला जाऊ नकोस. ते त्यांना सांगतात, आज उपासनेमध्ये काय झालं, आज हे पद फारच चांगलं झालं, त्या बाईंच्या कानात सांगतो. अशा अवस्थेत ती माऊली माळ घेऊन महाराजांच्या समोर जप करत बसते आणि ती जेव्हा जप करते तेव्हा हे सगळं बोलणं थांबतं. जप थांबला की त्यांचे कानात दोन्हीकडून अशी 10-10 माणसं, काही स्त्रियांचे आवाज, काही लहान मुलींचे आवाज, काही मोठ्या पुरुषांचे आवाज त्या माऊलीला ऐकू येतात. पण त्यांनी आज तागायत नाम सोडलं नाही. महाराज त्यांच्याकडनं नाम सोडून घेतात. आता काही वर्षानंतर ते म्हणतात की या नामानेच आम्ही मुक्त होणार.
आम्हाला नाम घ्यायला वाणी नाहीये. हे शब्द आनंदसागरांच्या बाजूचे वायुरूप देह बोलत होते आणि ते म्हणाले, महाराज तुम्ही मोठ्याने नाम घ्या, आम्हाला नाम घ्यायला वाणी नाहीये, पण या नामानेच आम्ही मुक्त होणार आहे हे आम्हाला आता कळतंय. आमचे देह निघून गेले, जेव्हा देह होता तेव्हा आम्ही नाम घेतलं नाही. असंख्य विचित्र वासनांमुळे आम्ही अडकून पडलो. आम्हाला किती दिवस या योनीमध्ये, तुम्ही पिशाचच्या योनीमध्ये आम्हाला भगवंत ठेवेल माहित नाही. आम्हाला नाम घेता येत नाही. आम्हाला तुमच्या नामाने चटके बसतात, पण ते चटके बसू द्या, तुम्ही नाम घ्या. आनंदसागरांना ते प्रार्थना करताय. आनंदसागरांनी वैखरीने नाम सुरू केलं. सज्जन हो, एका दिवशी 2 वायुरूप देह, दुसऱ्या दिवशी 2 वायुरूप देह, तिसऱ्या दिवशी 1 वायुरूप देह हळूहळू या अंतरिक्षात विलीन झाला, मुक्त पावला. आनंदसागर महाराजांच्या जीवनचरित्रात असे 50-60 पिशाच्च जे जालन्याच्या राम मंदिराच्या आजूबाजूला वस्ती करून राहत होते, असे अनेक दुष्टात्मे, पिशाच्यात्मे केवळ आणि केवळ नामाच्या श्रवणाने, संत महात्म्याच्या, सद्भक्ताच्या नामाच्या श्रवणाने त्या योनीतून, पिशाच्य योनीतून मुक्त झाले. एकेकाळी सज्जनो, आपल्या पुढे सांगायला मला काही संकोच होत नाही. आपण एका सगळे कुटुंबातले, आपल्या सगळ्यांची प्रगती छोट्या एका वेगवेगळ्या टप्प्याने होत असते. अगदी मलाही असं वाटतं की पिशाच्य योनी नसेल हा काही भास असेल, ते दिसतं कुठं? कारण आपण सगळे विज्ञानाचे विद्यार्थी आणि विज्ञानामध्ये दृश्यावर जास्त प्रभाव असतो. दृश्य जे असेल त्याच्यावर पटकन माणसाचा विश्वास बसतो. पण ज्या दिवशी मी सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र पहिल्यांदा वाचलं आणि जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांना हा प्रश्न जेव्हा विचारला की महाराज पिशाच्य योनी असते का, हा गोंदवलेकर महाराजांचे आपण अवश्य वाचा. अप्रतिम, आयुष्यातलं सर्वोत्कृष्ट जर चरित्र मी कोणतं वाचलेलं असेल ते सद्गुरू पहिल्यांदा, तर ते सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं के.व्ही. वेधसर यांनी मनापासून वाचा, फार सुंदर. आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तर महाराज म्हणाले, आहे पिशाच्य योनी ही आहे. आणि जेव्हा सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात तेव्हा जगातल्या कोणालाही विचारायची आपल्याला गरज नाही. महाराज म्हणाले पिशाच्य, बाबा वेधसरे म्हणाले की वासनांचा पुंज, देह नसलेला वासनांचा पुंज जो असतो ती पिशाच्य योनी मानते आणि ती असते. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की या भागवत धर्माचं वैशिष्ट्यच असं. तुम्हाला आपला काल प्रसंग आपण पाहिला की प्रल्हाद महाराज तिकडनं चालले होते तेव्हा त्यांच्या झोपड्यांना आग लागली आणि ती आग शांत केल्यावर पुन्हा ते जाऊन पाहून आले आणि सगळ्या लेकरा बाळांना घेऊन महाराजांच्या दर्शनाला आले, ज्यांनी गाडी अडवली होती महाराजांची लुटण्यासाठी. आणि तेव्हा ते काय म्हणाले की महाराज, तुम्ही आमच्या घराला लागलेली आग तर विझवली, पण आमच्या अंतःकरणामध्ये पापकर्माची जी आग आहे ती आता विझ. आणि ती कशाने विझेल? तर महाराज म्हणाले, बाळांनो आता नाम घ्या. महाराजांनी त्यांना 100-100 रुपये दिले आणि म्हणाले, भाजीचा, मोलमजुरीचा फावडे घ्या, टिकाव घ्या, कोणाच्याकडे शेताला कामाला जा, खुरपे घ्या, भाजीचा व्यवसाय करा. आता हे वाईट कर्म करू नका. आणि भगवंताचं नाम महाराजांनी दिलं, त्या नामाने त्यांच्या अंतःकरणातली पापकर्माची आग श्री महाराजांनी शांत केली. भागवत धर्माचा हा सगळा विचार करत असताना आता भागवत धर्माची परंपरा काय, तर या परंपरेचा विचार करत असताना सज्जन हो, आता आपण ज्या युगामध्ये राहतो या विज्ञान युगाचा संदर्भ घेऊन आपण पुढे जाऊया की भागवत धर्माची परंपरा कशी आहे, कशी निर्माण झाली. तर आपण साधारणपणे असं पाहू की या विज्ञान युगामध्ये अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले, आजही होत आहेत. या शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष दृश्यामध्ये आणि अदृश्यातल्या काही शक्तींवर काम केलं. काही नियम, काही तत्व त्यांनी शोधून काढले, अनेक सिद्धांत त्यांनी जगासमोर मांडले. आणि या नियमांच्या, या तत्वांच्या, या सिद्धांताच्या आधारे या विज्ञान युगामध्ये शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने कितीतरी सुखसोयी उत्पन्न केल्या. त्यामागचा शास्त्रज्ञांचा उद्देश सुद्धा माणसाचं जीवन हे सुखकर व्हावं हाच आहे. म्हणजे रिमोटच्या AC पासून रिमोटच्या गाड्यांपर्यंत आपण सगळ्या गोष्टी आज उपभोगतो. कितीतरी गोष्टी सुखकर आपल्या झाल्या.
पण पुन्हा विचार करत असताना असं लक्षात येतं की मानवी जीवनात इतकी भौतिक सुख तुम्हा आम्हाला मिळाली, पण या विज्ञान युगातला माणूस खरंच सुखी झालाय का? देहाच्या उपभोगांच्या बाबतीत तो सुखी झालेला काही अंश आपल्याला दिसेलही, पण त्याचा अंतरंग जे समाधानाशी निगडीत आहे. इंद्रिय सुख, इंद्रियापासून तुम्हाला सुख मिळेल, पण अंतःकरण मनापासून जे समाधान मिळायला पाहिजे, जी शांती, जी मनाची स्थिरता पाहिजे, ती मानवाच्या अंतरंगाशी निगडीत आहे. आणि मग ती मिळाली आहे का? तर ती मिळाली नाही. मग या शास्त्रज्ञांच्या आधीपासून आपल्या या देशामध्ये एक उत्कृष्ट परंपरा, खऱ्या अर्थाने मानव, खऱ्या अर्थाने मनुष्य प्राणी हा सुखी होईल याच्यासाठी अनेक ऋषी मुनी संतांनी शास्त्रज्ञांसारखं काम करून ते समजावं म्हणून मी तुम्हाला सांगतो की अखंड चिंतन, अखंड अभ्यास करून मानवी जीवन सुखी होण्यासाठी काही सिद्धांत मांडले. आणि ते जे सिद्धांत आहे ते मानवाला खऱ्या अर्थाने सुख देणार आहेत. म्हणजे किती सुख देणार आहेत? तर तुमच्याकडे काहीही नाही, म्हणजे किती काही नाही, तर गजानन महाराज, स्वामी समर्थ पाहिले तर अंगावर कपडे देखील नाही, पण ब्रह्मानंदी लीन, म्हणजे जगातला सर्वोत्कृष्ट आनंद ज्याची आपल्याला आजपर्यंत भेटच झाली नाही, पण तो आहे. आणि तो आपल्याला भेटला नाही म्हणून नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे खाण्यापिण्याचं नाही, अन्न वस्त्र निवारा ज्या मूलभूत गरजा म्हणून आपल्याला शाळेमध्ये शिकवल्या जातात, त्याही नसताना संत स्वतः तर आनंदाच्या अतिउच्च पातळीवर असतात, पण त्या संतांकडे जाणाऱ्यांची रीघ किती आहे? म्हणजे त्यांनी असे सिद्धांत काही शोधून काढले, असे तत्व नियम त्यांनी काढले की ज्याच्यातून मानवी जीवन हे खऱ्या अर्थाने सुखी होईल, नवे नवे समाधानी होईल. मग अशी ही भागवत धर्माची परंपरा काय आहे? तर प्रपंचामध्ये राहून परमार्थ साधन किंवा सर्व कर्म करून कर्तेपणामध्ये न अडकता भागवत धर्मात म्हणजे अशा प्रकारचं जीवन, म्हणजे तेच मी तुम्हाला म्हटलं की गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू सर्वथा न मैळे. किंवा अभ्यासातून ते सांगतात की काहीच न करोनी प्राणी, फक्त रामनाम जपेवाणी, तेने संतुष्ट स्वतः आणि चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी श्रीराम. हे कशातून आलंय तत्वज्ञान? हा नित्याचा अनेक संत महात्म्यांचा अभ्यास आहे. आणि अशा अनेक संतांची जीवन त्या अभ्यासामध्ये गेली, त्याच्यातून त्यांनी हे महाराजांनी ह्या सगळ्या मी जेवढं सांगतो ना नाथ महाराजांच्या या ग्रंथाच्या आधारे, हे सगळं सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांनी प्रवचनात 2 ओळीत सांगितलं. महाराज म्हणाले, मला सुख प्राप्त झालं नाही म्हणून मी सुखाचा मार्ग शोधायचा प्रयत्न केला, आणि ते सुख मला प्राप्त झालं, ते तुम्हाला प्राप्त व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगतो की फक्त नाम घ्या. तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सर्व करा. त्या सुखाचा मी शोध केला आणि ते सुख मला गवसलं, आणि ते सगळं सुख भगवंताच्या नामचिंतनामध्ये. याच्या पुढे जाऊन मी एक शेवटी सांगतो, आदरणीय बाबा विल्सरेंकडे त्यांचे मित्र मराठे काका गेले, म्हणजे आपल्या जोगळेकर मॅडमचे सख्खे मामा लग मराठे, ज्यांनी हृदय आठवणी लिहिल्या, ते आणि बाबा बेलसरेंचे अतिशय हृदय संबंध होते. एक दिवस ते लग मराठे बाबा बेलसरेंकडे गेले, तर बाबा बेलसरे म्हणाले, त्यांना बापू म्हणायचे, बापू साहेब, हे बघा म्हणाले, हे जे इथून एवढे सगळे कपाट भरले ना म्हणाय खालपासून, याच्यामध्ये 4,500 पुस्तकं आहेत. याच्यामध्ये पाश्चिमात्य आणि पौरात्य दोन्ही तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. हे 4,500 ग्रंथ मी सगळे वाचलेले आहेत आणि मला सगळे आजही चांगले स्मरतात. एवढी कुशाग्र बुद्धिमत्ता बाबांची होती. पण म्हणले, मी वाचलेत, तुम्ही ओझं घेऊ नका. या सगळ्यांचा काथ्याकूट करून शेवटी एकच सांगतो, या सगळ्यांचं सार जे महाराजांनी सांगितलंय, नाम घ्या, टेक द नाम अँड बी हॅपी.
फक्त नाम घ्या आणि आनंदात राहा म्हणाले. तुम्ही हे वाचण्याचा प्रयत्नही करू नका. हे आत्ताच्या काळातलं अगदी बुद्धी प्रामाण्यवादी उत्तर मी तुम्हाला सांगतो आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्याला हे सगळं